नमस्ते मंडळी, मी आता आले आहे चितोडगड फोर्टवर. आणि या फोर्टवर तुम्हाला फोर्ट पाहायसाठी प्रत्येकी 50 रुपये तिकीट लागतं, जे घ्यायला आता सचिन गेलेला आहे. आणि तुम्ही जर सोबत एखादी गाडी वगैरे आणले तर त्याचे पण एक्स्ट्रा चार्ज तुम्हाला द्यावे लागतात. सचिन आला आहे तिकीट घेऊन आणि आता इथे मी रिक्षा हायर केली आणि आता मी जाणार आहे बाणमातेच्या दर्शनाला. तर तुम्ही पाहू शकता, मी आता आले बाणमातेच्या मंदिरात. इथे ना माकडं भरपूर आहेत. इथे हवनकुंड चालू आहे आणि समोर बाणमातेचं मंदिर आहे, सुंदर असं. खरंच इथलं ना विलोभनीय दृश्य एकदम. याच्या शेजारी जे दिसतंय ते अन्नपूर्णा मातेचं म्हणजे पार्वती मातेचं मंदिर आहे. आणि इथलं जे बांधकाम, याचं कोरीव काम ना खरंच खूप सुंदरच आहे. म्हणजे काय त्याला शब्दच नाही आहेत माझ्याकडे, इतकं सुंदर ही आहे बाणमाता. सुंदर त्याचं डेकोरेशन, फुलांची सजावट. आणि त्याच्या शेजारच्याच मंदिरात अन्नपूर्णा माता विराजमान आहे. शिल्पकला इतकी उत्तम आहे ना. हे गणपती बाप्पा आहेत. आसपासचा परिसर मस्त सुंदर मंत्रमुग्ध करणार आहे. आजूबाजूच्या ज्या इमारती आहेत त्या पण तुम्ही पाहू शकता. मंदिराचा कळस किती छान वाटतं ना. मस्तच आहे. आकाश तर इतकं निरभ्र आहे ना, आपल्या इथे असं सुंदर आकाश दिसतच नाही मुंबईत. इतकं स्वच्छ आणि सुंदर निरभ्र आकाश आहे. आणि या बाजूच्या ज्या इमारती आहेत त्या तर अगदी राजेशाही थाटच जणू आहे. मला तर वाटतं या एखाद्या इमारतीत माझं घर असतं तर किती छान झालं असतं. इथे जे दुर्ग चढून आलेत त्यांच्यासाठी पाणीही दिलं जातं. आत्ता मी आले आहे श्रीकृष्ण मंदिरात, जे संत मीराबाईंनी बांधलेलं होतं. याचंही बांधकाम इतकं सुंदर आहे ना. त्यावरचं कोरीव काम, नक्षी. संत मीराबाई, त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य फक्त श्रीकृष्णांच्या भक्तीत घालवलं. त्यांच्यावर भरपूर भजन लिहिलेत किंवा अभंग लिहिले आहेत. असं म्हणतात की संत मीराबाई यांना त्यांच्या भक्तीचा विरोध होता. त्यांच्या जे घरचे लोक होते त्यांना विष द्यायचा प्रयत्न केला गेला. परत एकदा म्हणे की फुलांच्या टोपलीत साप दिलेला होता जेणेकरून तो त्यांना चावून त्या मरतील. पण त्यांची भक्ती इतकी अतूट होती ना श्रीकृष्णाच्या प्रती की शेवटी त्या द्वारकेमध्ये श्रीकृष्णाच्या मूर्तीत विलीन झाल्या, म्हणजे अदृश्यच झाल्या. आता मी आले आहे विजयस्तंभाच्या जवळ. हा रस्ता विजयस्तंभाजवळ जातोय. मला वाटलेलं राजस्थान म्हणजे सर्व रेताड माती वगैरे असेल, पण नाही. इथे छान झाडं झुडपं आहेत. इथे मुंबईत आपल्याला भरपूर कुत्रे दिसतात रस्ती, पण इथे पाहाल तिथे ना माकडं भरपूर आहेत. जरा सांभाळून जा, नाहीतर हातातल्या पिशव्या घेऊन पळून जातील. म्हणून जरा इथे सांभाळून. इथे तुम्ही पाहू शकता ऊन दिसतंय, पण ऊन असलं तरी थंडी अजून आहे. म्हणजे मी पण स्वेटर घालूनच आहे. बरं, इथे येताना आपल्यासोबत आपली जी काही महत्त्वाची औषधं आहेत ती नक्की घेऊन या. इथेच का कुठेही तुम्ही फिरायला जात असाल तर आपल्यासोबत आपली औषधं असलेली नेहमी बरी. तुम्ही पाहू शकता इथे माकडं कशी बसली आहेत ती मस्त आरामात. विजयस्तंभाजवळ आलोय आता आपण. विजयस्तंभ हा युद्धात मिळवलेल्या विजयाचा प्रतीक म्हणून आहे. हे आहे जव्हर स्थळ, जिथे महाराणी पद्मिनींनी त्यांच्या सख्यांसहित जोहर केलेला, म्हणजे सती गेल्या होत्या. अग्निकुंड त्यांनी जिवंतपणे त्यात उड्या घेतलेल्या आणि त्या सती गेल्या होत्या. त्याची संपूर्ण माहिती ते पुढे फलक पण लावलेला आहे त्यांनी. तो पण मी तुम्हाला दाखवते.
दिसते ते कालिका मातेचं मंदिर आहे. हा जोगस्थळाजवळ लावलेला फलक आहे, त्यावर सर्व माहिती दिलेली आहे. हे समोर दिसते ते कालिका मातेचं मंदिर आहे. या दुर्गावरून संपूर्ण चित्तोडगड दिसते आणि त्याच्या आसपासचा परिसर. विजयस्तंभाच्या शेजारी आहे उत्तर दरवाजा. तुम्हाला हे जे जलाशय दिसतं ना, त्यात बारमाही पाणी असतं जे गोमुखातून येतं. तुम्हाला गोमुख कुंड पण दाखवणार आहे. हे आहे राणी पद्मिनीचं मंदिर. त्यांच्याकडे पाहून वाटतं जणू त्या आरशात पाहतात स्वतःला. किती सुंदर मूर्ती आहे ना, प्रत्यक्षात पण त्या किती सुंदर असतील. आता आपण गोमुख कुंडाकडे चाललो आहोत. इथून पायऱ्यावरून पाणी वाहतं, त्यामुळे जरा सांभाळून चालावं लागतं, कारण मी पण साडी नेसली. हे आहे गोमुख कुंड, जे गाईच्या मुखातून सतत खाली शिवपिंडीवर त्याची पाणी चालू असतं. आणि आता आले पद्मिनी फोर्टमध्ये. हा आहे पद्मिनी पॅलेस, महाराणी पद्मिनीचा. इथे महाराणीच्या बहुतेक दासदासींचे हे छोटे छोटे रूम्स असतील त्या काळचे. आता ते पूर्णपणे खंडर झाले. आत्ता आपण आलो आहोत जिथे राणी पद्मावतीचं प्रतिबिंब खिलजीला दाखवलेलं आहे. हे जे अँगल दिसतात तिथे पूर्वी आरसे लावले होते, जे करणी सेनेने फोडून टाकले. तुम्ही पद्मावत पिक्चर पाहिला असेल तर तुम्हाला त्याची कल्पना नक्की असेल. हा आहे राणी पद्मावतीचा जलमहल, जो तिच्यासाठी खास बनवला होता. तिला उन्हाळ्यात म्हणजे गरमीच्या दिवसात तिला उष्णतेचा त्रास होऊ नये, गरमी होऊ नये म्हणून. राजाला किती काळजी होती तिची, पहा ना, किती प्रेम होतं. आता हा जो रस्ता दिसतोय तो जलमहलात जाण्यासाठी असावा बहुतेक, पण तो जाळी लावून बंद केलेला आहे. आता आपण आलो आहोत राणीच्या बागेत. भायखळ्याच्या नव्हे बरं, इथल्या चित्तोडगडच्या राणी पद्मिनीची बाग आहे.
बाग म्हणण्यासारखं इथे भरपूर फुलझाडं तर दिसत नाहीत, पण ठीक आहे, झाडं आहेत काही काही थोडीफार. तर मंडळी, हा आहे सूर्य दरवाजा किंवा सूर्यपोल. सूर्याचं पहिलं किरण इथे पडायचं असं म्हटलं जातं आणि त्यावेळेचे लोक इथे सूर्याला अर्घ्य द्यायला म्हणजे सूर्याला पाणी वाहायला यायचे. हा जो समोर दिसतोय तो कुंभकर्णाचा पहाड म्हटलं जातं. निरीक्षण केल्यावर असं जाणवतं की एखादा अवाढव्य मनुष्यच तिथे झोपला जाऊन काही. आणि त्याच्या पाठीमागे आहे अरावलीची पर्वतरांग. अरावली हा विविध वनौषधीने प्रगल्भ किंवा समृद्ध असा डोंगर आहे. ही रांग, यात भरपूर वनौषधी आहेत असं मी ऐकलं आणि सध्या यावर वादविवाद पण चालू आहे. आणि याच्या समोर जे दिसतंय ते आहे युद्धभूमी. असं म्हणतात की खिलजीची सेना तिथे थांबली होती आणि हे जे दिसतंय तिथून खिलजीच्या सेनेवर त्या काळी गरम पाणी किंवा उकळतं तेल ओतलं जायचं, ज्याने ते सैनिक एकतर मरायचे किंवा जखमी व्हायचे आणि त्यांना किल्ला काबीज करणं कठीण व्हायचं. आपण मगाशी जसा विजयस्तंभ पाहिलेला तसाच हा आहे कीर्तिस्तंभ. या जैन मंदिराच्या शेजारीच आहे. इथल्या आठवणीसाठी मी आणि सचिनने ट्रेडिशनल ड्रेसमध्ये फोटो काढलेत. आहेत ना छान? चला आता तर परत जायचं आहे मला. पुन्हा आले चितोडगड स्टेशनवर. रात्रीचा चितोडगड असा सुंदर दिसतो, आहे ना सुंदर? मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला प्लीज 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 सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला बाय.